नमस्कार, मी वैशाली किरन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी पाणीपुरीच्या रगडासाठी सफेद वाटाणा वापरतो। त्या सफेद वाटाण्याचे चाट बनवणार आहे। खूप छान लागते हे चाट। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी अर्धा कप सफेद वाटाणा घेतला आहे। याला 6 ते 7 तास भिजत ठेवायचे आणि त्यामध्ये पाव टीस्पून हळद घालून कुकरमधून 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तसंच एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक बारीक चिरलेली काकडी, चवीनुसार काळं मीठ घ्यायचं आहे, अर्धा टीस्पून मिरे पावडर, अर्धा टीस्पून भाजलेली जिरेची पूड, 1 टीस्पून चाट मसाला, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 बारीक चिरलेल्या मिरची, हिरवी मिरची घ्यायची आहे आणि इथे अर्धा लिंबाचा रस। तर हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे। आता इथे सगळ्यात पहिले एका बाउलमध्ये सफेद वाटाणा मी घेते। हा सफेद वाटाणा रात्रभर मी भिजत ठेवला होता आणि सकाळी कुकरमधून मी इथे 5 ते 6 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे। आता यातच एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, तसंच एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। नंतर यामध्ये एक काकडीसुद्धा मी सोलून घेतली आणि त्याला अशा प्रकारे मी बारीक कापून घेतलेली आहे। याच्यामध्ये मी 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालते। तुम्ही मिरचीऐवजी लाल तिखटसुद्धा घालू शकतात। आता याच्यामध्ये मिरेपूड टाकायची आहे, भाजलेली जिरेपूड टाकायची आणि चाट मसाला घालायचा आहे। तसंच आता याच्यामध्ये मी काळं मीठ घालते। काळं मीठ तुमच्या चवीनुसार घालू शकतात आणि साधं मीठसुद्धा चवीनुसार तुम्ही याच्यामध्ये घालू शकतात। आता याच्यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घालते। नंतर याच्यात अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे, त्याने खूप छान चव येते। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। ज्यांना वेट लॉस करायचं असेल ते सुद्धा अशा प्रकारे चाट खाऊ शकतात। तर हे आता इथे मिक्स करून झालेलं आहे आणि चाटसुद्धा तयार झालेलं आहे सफेद वाटाण्याचं। खूप छान लागतं हे चवीला। तुम्ही एकदा नक्की करून बघा ही रेसिपी। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।